नागपूरमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेनं विधिमंडळावरती आज चॉकलेट मोर्चा काढला। निवडणुकांच्या तोंडावरती राज्यामधील 1,75,000 युवा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण देऊन शासनाच्या वेगवेगळ्या आस्थापनांवरती मानधन तत्वावरती रुजू करून घेतलं होतं। मात्र 11 महिने प्रशिक्षण देऊन सरकारनं हजारो तरुणांना वाऱ्यावरती सोडल्याचा आंदोलकांचा आरोप आहे। गेल्या 4 महिन्यांपासून हे प्रशिक्षणार्थी बेरोजगार आहेत। युवा प्रशिक्षणार्थींना परत सेवेत घ्यावं अशी मागणी या आंदोलकांनी केलेली आहे। 10 लाख युवकांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं। 1,75,000 प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं। या प्रशिक्षणार्थ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होऊन 2 महिने पूर्ण झालेले आहेत, पण 2 महिने पूर्ण होऊन पुन्हा हे प्रशिक्षित बेरोजगारीची वेळ राज्यातल्या युवकावर आलेली आहे। म्हणून या युवकांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचं वचन निवडणुकीच्या अगोदर ठिकठिकाणच्या सभेमधून देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ मामा शिंदे, मंगलप्रभात लोढा आदी लोकांनी अनेक ठिकाणी केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।